हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी अर्जे रुपाली आणि आपण ऐकत आहात रुपाली आणि बरंच काही हा शो. आणि आज आपण बोलणार आहोत जनरेशन गॅप, म्हणजेच पिढ्यांमधील अंतर. आई वडील म्हणतात आमच्या वेळी असं नव्हतं, आणि आजची पिढी म्हणते तुम्हाला काय कळतं. मग नेमकं चूक कोणाची, की फक्त विचाराची, भाषा वेगळी आहे? तसेच म्हणजे तुम्हाला कधी असं वाटलं का हो, घरातल्या मोठ्यांशी तुमचे विचार जुळत नाहीत, किंवा तुम्ही पालक आहात आणि आजची पिढी तुम्हाला समजत नाही? तर आजचा हा शो खास तुमच्यासाठीच आहे. कारण म्हणजे जनरेशन गॅप म्हणजे भांडणं नाहीत, तर संवादाची कमतरता आहे. म्हणजे गोष्टी ज्या वेगात बदलत आहेत त्याला सामोरे जाताना प्रचंड दमछाक होत आहे. आई वडिलांचं प्रेम सांभाळून त्यांना न दुखावता त्यांना उतरवयात सांभाळण्याची जबाबदारी पेलताना आपल्या पाल्याकडे होणारं दुर्लक्ष यामुळे सुद्धा मन खात असतं. शिक्षण, मैत्री, आई वडील यांची भूमिका झपाट्याने बदलत असताना या दोन्ही पिढ्याचा दुवा बनणं नक्कीच सोपं नाही. आता मोठ्यांना उलटं बोलता येत नाही, तर लहानांना मारून शहाणं करता येत नाही. आता या सगळ्या प्रकारात सगळ्यांना सांभाळून आणि बांधून ठेवणं काही नक्कीच सोपं नाही. पण म्हणजे यात ना तिसरी पिढी जशी सुदैवी आहे ना, तशीच काही सुख हरवलेली सुद्धा. आज पायाशी सगळं मिळत असताना माणसापासून तुटलेली, आणि म्हणजे आज तिला सगळ्यात जास्तीत जास्त गरज आहे ती माणसाची. संवाद हरवलेला असताना आभासी जगात हरवलेला पिढीचा आज IQ खूप चांगला असला तरी EQ मात्र खूप कमी झालाय. त्यामुळेच म्हणजे संवादाची भूक मग त्यांना न कळत आपल्या आजी आजोबांकडे आकर्षित करत असते. तसेच म्हणजे आयुष्यात सगळं उपभोगून उतारवयात घराच्या आणि संसाराच्या किल्ल्या पुढच्या पिढीकडे देण्यात आणि नवीन विचाराचं स्वागत करण्यात कसला आला आहे ना कमीपणा. कारण आपण न कळत कोणाच्या तरी संसारात लोडबोड किंवा आडकाठी तर आणत नाही ना, हा विचार करण्याची प्रगल्भता या वयात नक्कीच यायला हवी. म्हणजे आई वडील म्हणून दुसऱ्या पिढीचं नेतृत्व करताना आपलं काम भागलं म्हणून आई वडिलांना अडगळीत टाकून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का तर पोचवत नाही ना, हा विचार सुद्धा आपण करायला हवा. कारण म्हणजे उतारवयात येणारं एकाकीपण आणि विचाराची घट्ट असलेली वीण या वयात काही बदलणारच नाही. म्हणूनच आपण समजून घेण्याची ती प्रगल्भता शिकलो आहोत का, याचा विचार मात्र दुसऱ्या पिढीत असणाऱ्या लोकांनी नक्की करायलाच हवा. म्हणजे आज आपण बोलत आहोत जनरेशन गॅप बद्दल, जिथे दोन पिढ्या आहेत पण दोघांचीही मनं एकच आहेत. म्हणजे माणसाचं वय वाढलं की प्रत्येकाला, विशेषतः वृद्धांना, पिढीतील अंतराची जाणीव होत राहते. आता याला मुख्य कारण म्हणजे त्यांची मुले यांनी नवीन पिढीत प्रवेश केलेला असतो आणि त्यानुसार ते वागू लागतात. अर्थात यात त्यांची काहीच चूक नसते, कारण काळ हा विज्ञानाच्या प्रगतीनुसार बदललेला असतो. ती आता शिकलेली असतात. त्यांची प्रथम अशी कल्पना असते की वृद्धांना काहीच कळत नाही, आणि या उलट वृद्धांची अशी कल्पना असते ते जरी जास्त शिकलेले असतील तरी त्यांचा अनुभव हा वृद्धांपेक्षा निश्चितच कमी असतो. त्यामुळेच काळजीपोटी मुलांना मार्गदर्शन करण्याचा ते प्रयत्न करीत असतात, आणि अशामुळेच कधी कधी मानसिक त्रास जाणवायला लागतो. हा त्रास दोन्ही पिढीतील व्यक्तींना जाणवतो. असो, शेवटी एकच विचार महत्वाचा आहे की बदलायचं कोणी. वृद्धांचा त्यांचा स्वाभिमान आड येतो, तर नवीन पिढीला मोठ्यांचा आदर असूनही त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो. म्हणजे जीवनातला काळ जरी असाच निघून जात असेल तर दोन पिढीतील व्यक्तीनं वेगळं वेगळं राहणंच जुनी पिढी पसंत करेल. आई वडिलांसाठी आता मुले कितीही मोठी झाली असली तरी त्यांच्यासाठी ती लहानच असतात. पण मुले जर संस्कारी असतील तर आनंदाला कुटुंबात पारावरच नाही. म्हणजे या जीवनात पैशापेक्षाही प्रेमाला अतिशय महत्व आहे, याची जाणीव नवीन पिढीला भविष्यात झाल्याशिवाय काही राहणारच नाही. आता पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कितीतरी पिढ्या सोबत सुखाने नांदत असत, परंतु आता मात्र विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे. मुलांना आजी आजोबाचा सहवास लाभणं सुद्धा आता दुर्मिळ झालंय. पण तरीही ज्यांना हे सुख लाभलं आहे ना, त्यांनी त्यांच्या सोबतच्या त्या सहवासाला आपल्या आयुष्यातील सोनेरी क्षण समजलं पाहिजे. म्हणजे त्याचप्रमाणे जुन्या पिढीनेही नवीन पिढीबरोबर आनंदाने जुळून घेतलं पाहिजे. कितीही वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्यात विचाराची देवाणघेवाण ही झालीच पाहिजे, कारण तेव्हाच ना त्यांच्यातील अंतर कमी होईल, जे त्यांच्यामधील संघर्षास कारणीभूत आहे. आता म्हणजे मुले आणि पालक यांच्यामध्ये असलेला जनरेशन गॅप दोन नात्यांमध्ये मोठा दुरावा निर्माण करू शकतो. सुरुवातीला उडणारे छोटे छोटे खटके कधी मोठे भावनिक दरी निर्माण करतात हे सुद्धा कळत नाही. खास करून या वादांमध्ये
मुलं आपल्या पालकांना त्यांच्यातील कमीपणा दाखवतात. ते नेहमीच सांगत असतात, तुम्हाला यातलं काही कळत नाही. आणि अनेक पालक याच कारणामुळे अपमानित झाल्याची भावना सुद्धा घेऊन अगदी गप्प बसतात. आणि मग मंडळी हळूहळू त्यांचा आपल्या मुलासोबतचा संवाद खुंटतो. जनरेशन गॅपमुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सांस्कृतिक दृष्ट्या देखील समस्या निर्माण होतात. हा वाद मात्र अजिबातच शोभनीय नाही. पण म्हणजे आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेलच की हा जनरेशन गॅप आपण कमी कसा करू शकतो. म्हणून तर आजच्या या शोचा हा छोटासा प्रयत्न. तर म्हणजे जर तुमची मुले अजून लहान असतील ना, तर अशा वेळी पालकांनी आपला हट्ट सोडून त्यांच्या जनरेशन सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुले त्यांच्या आधुनिक पिढीप्रमाणे विचार करतात. पालकांनी सुद्धा लहानपण अनुभवलेलं असतं. त्यामुळे लहानपणी आपण कशा प्रकारे आपल्या वयाच्या पिढीच्या प्रभावात असतो हे ते समजून घेऊ शकतात. म्हणजे अनेकदा मुलांचे विचार हे पालकांसाठी धक्कादायक असू शकतात. अशा वेळी ओपन माइंडेड असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पालकांनी स्वतःला मुलांच्या जागी ठेवून विचार करायला हवा. अशा परिस्थितीमध्ये मुलांशी सतत संवाद साधणं सुद्धा गरजेचं आहे. दिवसभराच्या गोष्टी त्यांना विचारा, त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोला. आता यामुळे म्हणजे दोघांमध्ये विचारांचं आदान प्रदान होत राहील आणि एक दुसऱ्याला तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागाल. म्हणजे मुलांमध्ये ही भावना निर्माण झाली पाहिजे की त्यांचे विचार तुम्ही समजून घेऊ शकता. ते तुमच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करण्यासाठी दबावमुक्त असायला हवेत. यामुळे तुमच्या मनात त्यांच्याविषयी भीती नाही तर आदर असेल आणि तुमच्याही अनेक गोष्टी ते ऐकतील आणि त्याप्रमाणे वागतील सुद्धा. म्हणजे अनेकदा पूर्ण गोष्ट न ऐकताच पालक आपल्या मुलांच्या बोलण्याचा वेगळाच अर्थ लावतात आणि त्याला नकार देतात. पण असं करणं चुकीचं आहे ना. प्रथम त्या मुलाला नक्की काय म्हणायचं आहे हे जाणून घ्या. त्याचे विचार समजून घ्या. ते पटले नाही तर लगेच ओढू नका. प्रेमाने त्याला समजावण्याचा प्रयत्न करा. पण मुलांचं काहीही नीट न ऐकता त्यांना मध्येच थांबवणे, ओरडणे हा काही संवादाचा योग्य मार्ग नाही ना. तर अशाने मुले तुमची हट्टी होऊ शकतात आणि स्वतःचेच मनमानी करू लागतील. आता नातं कोणतंही असो ते प्रेमाच्या जोरावर टिकून राहतं. जर नात्यातलं प्रेमच नसेल, एकमेकांविषयी आदर नसेल तर ते नातं तुटल्यातच जमाय. म्हणजे मुलांना सुद्धा आपल्या पालकांचं सतत प्रेमच हवं असतं. तुम्ही त्यांच्याशी जितके प्रेमाने आणि मायेने वागाल ना, तेवढी ती मुलं तुमच्या अगदी जवळ येतील आणि मन मोकळेपणाने बोलतील. म्हणजे जर तुम्ही त्यांना सतत भीती आणि राग दाखवला तर ती मुले कधीच तुमचं ऐकणार नाहीत. आणि अनेक घरात केवळ याच गोष्टीमुळे जनरेशन गॅपची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणजे नात्यात प्रेम नसेल तर पालक आणि मुलांमधील नातं कधीच नीट होऊ शकत नाही. नाते एकमेकाचे विचार समजून घेऊ शकतात. त्यामुळे मंडळी वेळीच पालकांनी मुलांना प्रेमाने वागून त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवलं पाहिजे. आता यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. तसेच मंडळी पालकांनी आजच्या युगाशी जुळून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करायला हवा आणि यामुळे त्यांना या पिढीचे विचार, त्यांची पद्धती यांच्याशी सुद्धा जुळून घेणं सोपं जाईल. म्हणजे पिढीनुसार आणि काळानुसार बदलत जाणे ही तर माणसाची वृत्तीच आहे. त्यामुळे त्यांना आपल्या मुलांचे विचार लवकर कळतील आणि ते त्यांना समजून घेऊ शकतील. त्याचबरोबर म्हणजे एका विशिष्ट वयात त्यांना या जगात उडण्यास मोकळं सुद्धा करावं. म्हणजे परिवर्तन हा तर निसर्गाचाच नियम असेल, पण त्याला माणूस तरी अपवाद कसा असू शकतो ना. त्यामुळे काळाबरोबर बदलत काही अंशी तरी नव्याचा स्वीकार तर हा करायलाच पाहिजे आणि याविषयी तर कुणाचं दुमत असण्याचं कारणच नाही. आता म्हणजे जसं ज्येष्ठांनी जुळून घेतलं पाहिजे अशी जेव्हा आपण अपेक्षा करतो ना, तसं त्याप्रमाणे तरुणांनी देखील कधीतरी ज्येष्ठांच्या भूमिकेत जात त्यांना समजून नको का घ्यायला की नव्याचे विचार म्हणजे अगदी सर्वच प्रथा, परंपरा, रीतिरिवाज या साऱ्यालाच तिलांजली द्यायची का. आणि जिथे अशी तिलांजली देण्याचा प्रकार वारंवार होतो ना, तिथेच खऱ्या अर्थाने दोन पिढ्यांमध्ये अधिक संघर्ष उभा राहतो आणि म्हणजे तेथूनच वडीलधाऱ्यांच्या वनवासाला सुरुवात होते. खरं तर कुटुंबातील सलोखा हा त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार, आचार, वागण्यावर आणि एकमेकांना आपलेपणाने समजून घेण्यावर अवलंबून असतो. पण म्हणजे जर समजूनच घ्यायचं नाही असं ठरवलं तर कसं चालेल ना. कारण जिव्हाळा, आपलेपणा आणि संवाद हे कुटुंब एकसंघ ठेवण्याची त्रिसूत्रीच म्हणावी लागेल. आणि जेव्हा या त्रिसूत्रीलाच धक्का बसतो ना, तेव्हा कुटुंबातील रक्ताची नाती सुद्धा एकमेकांची वैरी बनतात. म्हणजे हा आपलेपणा, जिव्हाळा आणि परस्परातील संवाद जेव्हा संपत येतो ना, तेव्हाच नात्यातील वीण सैल होत जाते आणि ही सैल होणारी वीण अनेक प्रकारच्या वादाला जन्म देणारी ठरते. म्हणूनच मंडळी या वादाचं मूळ कारण काय आहे हे मात्र समजून न घेता
त्याला जनरेशन गॅप असं गोंडच नाव दिलं जातं आणि हे असंच चालू राहतं. म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी वाटेला येणाऱ्या वेदना अनेकांना जीवन नकोसे करणाऱ्या ठरतात. काळ बदललाय, त्या काळाबरोबर आपणही बदलायला हवं. हे जरी खरं असलं ना, तरी एक तर पैशाचं सोंग आणता येत नाही आणि दुसरं म्हणजे आयुष्याला लागलेल्या काटकसरीच्या सवयी काही मोडता येत नाहीत. म्हणजे आजोबांनी व्यक्त केलेल्या व्यथा सर्व दूर अगदी कमी अधिक प्रमाणात सारख्याच असतात. त्यामुळे कोण बरोबर, मुले की आई वडील हा प्रश्न आहेच. तरी देखील संसाराचा गाडा सुख आणि आनंदाने पुढे न्यायचा असेल ना, तर घरातील सर्वांनीच एकमेकाच्या भावना मने समजून घेत त्यांचा आदर केला तरच आयुष्याच्या संध्याकाळी वाटेला आलेलं हे खडतर जीवन काहीस तरी सुसह्य होऊ शकेल. म्हणजे केवळ जनरेशन गॅप म्हणून त्याकडे दुर्लक्ष केल्यास वडीलधाऱ्यांना जगणं सुद्धा अशक्य होईल आणि उद्या आपण म्हातारे होणारच आहोत. आज आपण सुपात असलो तरी उद्या जात्यात असू याचं भान जरी घरातील प्रत्येक तरुणाने ठेवलं ना तरी पुरं होईल. मग काय म्हणजे जनरेशन गॅप हा प्रश्नच काही अंशी तरी निकाली निघू शकतो आणि ही जनरेशन गॅप समजूतदारपणाने आणि स्वीकाराने हाताळू शकतो. एका पिढीतील लोक दुसऱ्या पिढीतील लोकांपेक्षा खूप वेगळे असतात, जे नैसर्गिक आहे. परंतु समस्या उद्भवते जेव्हा वेगवेगळ्या पिढ्यांचे लोक त्यांचे मत आणि विश्वास दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे म्हणजे काय होतं, नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे जुन्या पिढीतील आणि नव्या पिढीतील लोकांची एकमेकांच्या विचाराचा आणि निर्णयाचा आदर करून एकमेकाचे विचार स्वीकारले पाहिजेत. तर हा फरक काही राहणारच नाही. पण खरं सांगायचं झालं तर ना, हा विषय फक्त 2 पिढ्यांमधला नाही, तर हा विषय आहे समजून घेण्याचा, संवादाचा आणि नात्यांचा. मोठ्यांना अनुभवाचं वजन आहे तर तरुणांकडे विचाराची उंच भरारी आहे. एकीकडे भूतकाळाचं शहाणपण आहे तर दुसरीकडे भविष्याची स्वप्न आहेत. त्यामुळे जर आपण थोडंसं ऐकायला शिकलो, थोडंसं स्वीकारायला शिकलो, तर हा जनरेशन गॅप हे अंतर न राहता एक सुंदर पूल बनवू शकतो 2 पिढ्यांना जोडणारा. त्यामुळे म्हणजे आज जर तुम्ही हा शो ऐकला असेल तर एखादा प्रयत्न नक्की करून बघा. आई वडिलाशी शांतपणे बोला किंवा तुमच्या मुलांचं बोलणं अगदी मनापासून ऐका. कदाचित मतं वेगळी असतील पण मन मात्र नक्कीच जवळ येतील. चला तर म्हणजे मग मला विश्वास आहे की आजचा हा संवाद तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असेल. ऐकत राहा स्माइल FM 90.8 अकलूज.